मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजचा घटक हा आपण व्याकरणातील घटक अभ्यासणार आहोत, शब्दशक्ती. या घटकाच्या अगोदर आपण एक धडा, एक कविता आणि उपयोजित मराठी म्हणजे मामू नावाचा धडा, झाडांच्या मनात जाऊ कविता आणि सूत्रसंचालन हे उपयोजित मराठी हे 3 घटक अभ्यासलेले आहेत. आज आपण प्रस्तुत तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसत असणारा व्याकरणातील घटक शब्दशक्ती हा अभ्यासणार आहोत. तेव्हा थोडंसं या शब्दशक्तीविषयी विद्यार्थी मित्रांनो, आपण दररोज काही ना काहीतरी बोलत असतो आणि आपल्या भावना व्यक्त करत असतो, आपले विचार व्यक्त करत असतो, इतरांना काही ना काहीतरी सांगत असतो आणि हे जे माध्यम आहे हे आपलं बोली भाषा म्हणजे खऱ्या अर्थाने हे माध्यम आहे भाषा. म्हणून असं म्हटलेलं आहे, माणसांचे परस्परातील व्यवहार, माणसांचे परस्परातील व्यवहार भाषेच्या माध्यमातून चालतात. जे कोणती माध्यम आहे, जे कोणतं माध्यम आहे त्याला भाषा असं म्हटलेलं आहे. आता आपण जी बोलतो आहोत ती ध्वनींची भाषा आहे, शाब्दिक भाषा आहे. हीच भाषा जेव्हा काही खुणा करून ठेवलेल्या असतात त्यालाच लिपी असं म्हणतात. आता भाषा अनेक प्रकारच्या आहेत. थोडक्यात आता तुम्ही म्हणाल कोणत्या प्रकारच्या भाषा आहेत? मी मराठी, हिंदी किंवा गुजराती या भाषेविषयी बोलत नाही, त्याविषयी मी बोलत नाही. मग भाषेचे कोणते प्रकार आहेत? बघा, आपण जी बोलतो ती बोली भाषा, बरोबर आहे. लिहिलेली ती लिखित भाषा, बोली भाषा म्हणजे मौखिक, जी मुखाने उच्चारल्या जाते, जी बोलली जाते त्याला मौखिक भाषा असं म्हणतात. जी लिहून ठेवलेली आहे त्याला लिपी म्हणजे लिपिबद्ध केलेली आहे ती लिखित भाषा असं म्हणतात. आता हे झालं फक्त आपल्या पुस्तकी भाषेविषयी किंवा साहित्य भाषेविषयी. पण मला काहीतरी सांगायचं आहे. उदाहरणार्थ बघा, आता समजा संपूर्ण आपला वर्ग बसलेला आहे, भरलेला आहे आणि एखाद्या मुलाला आपल्याला त्या वर्गातून काहीतरी सांगायचं आहे, पण शिक्षक शिकवत आहेत, बरोबर आहे. आपण त्याला काही सांगू शकत नाही, मग आपण काय करतो? इशारा करतो, है ना? इशारा करतो की नाही? डोळ्यांच्या खुणा करतो किंवा हातवारे करतो, बोलावतो किंवा जा असं म्हणतो किंवा मानेने नको नको असं म्हणतो, होकार असं देतो. ह्या सगळ्या ज्या आहेत याला म्हणतात हावभावांच्या भाषा. आता दुसरं बघा, समजा रेल्वे सर्वांना माहिती आहे ना, रेल्वे ट्रॅकवरून येते, काहीतरी पुढे अपघात घडलेला आहे आणि रेल्वेला मला 2 किलोमीटर पर्यंत थांबवायचं आहे. टेलिफोन सेवा बंद आहे, इंटरनेट बंद आहे, रेल्वेला मला तिथपर्यंत बोलण्यासाठी आवाज जाऊ शकत नाही. मग काय करायचं? मग तिथे मी भाषा वापरतो. कोणती भाषा? की हिरवी झेंडी दाखवली की रेल्वे चालते आणि लाल झेंडी म्हणजेच रेड सिग्नल असला की थांबते. म्हणजेच मी काय करेन, त्याला लाल झेंडी दाखवेन, लाल रंगाचं कापड वगैरे त्याला फडकवेन, म्हणजे तो ड्रायव्हर समजेल की पुढे काहीतरी धोका आहे, गाडी थांबवायला पाहिजे. याला म्हणतात सांकेतिक भाषा. कोणती भाषा? सांकेतिक भाषा. अशा अनेक प्रकारच्या भाषा असतात. आता तुम्ही हे संगणक किंवा कॉम्प्युटर, तुम्ही भाषा बोलतायत की नाही? आता तर प्रत्येक भाषेचं संक्षिप्त रूप आलेलं आहे, शॉर्टकट आलेलं आहे. प्लीज लिहायचं नाही, PLEASC लिहित नाही तुम्ही, फक्त काय लिहिता? PL, बरोबर आहे. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग एवढं पूर्ण लिहित नाहीत, फक्त GM है ना. गुड नाईट GN. मग ही सुद्धा तुमची काय लिहिली आहे? ही कोडवर्ड, याला कोडवर्ड म्हणतात. ओके. त्याला आत्ताच्या भाषेमध्ये, डिजिटल भाषेमध्ये इनकोडिंग, डिकोडिंग अशा प्रकारे ही भाषा आलेली आहे. आपण याविषयी माहिती मिळवायची आहे. नेमकं काय ते बघा. आता भाषेच्या माध्यमातूनच साहित्याची निर्मिती होते. जे काही साहित्य आहे, कथा आहे, कविता आहेत, पोवाडे आहेत, लावणी आहे, अनेक प्रकारची गीतं आहेत, कादंबऱ्या आहेत, लघु कादंबऱ्या आहेत, कथा आहेत,
या सर्वांची निर्मिती भाषेच्या माध्यमातूनच होते. दोन्ही ठिकाणची भाषा परिणामकारक व वैशिष्ट्यपूर्ण असते. आपण जेव्हा आपले दैनंदिन व्यवहार पूर्ण करतो, आपल्या भावना जेव्हा वेगळ्या पद्धतीने व्यक्त करतो किंवा आपल्या मनातलं जे काही आहे ते अभिव्यक्त होतं म्हणजे सांगतो, तिथे सुद्धा भाषेचा वापर आहे. आणि ज्या कवीला, लेखकाला कोणाला काही सांगायचं आहे, तो सुद्धा साहित्यामध्ये भाषेचीच काय करतो, तिथे सगळ्यात महत्वाचं जी काही आहे ते भाषेचाच आपल्याला तिथे वापर करावा लागतो किंवा भाषेचीच तिथे महती गायली जाते किंवा भाषेचा आधार घेतला जातो. म्हणजेच काय, बोलण्यामध्ये आणि लिहिण्यामध्ये सुद्धा भाषाच परिणामकारक ठरते आणि ती वैशिष्ट्यपूर्ण असते. उदाहरणार्थ, जसा चित्रकाराचा अनुभव रंगांमधून, एखादा चित्रकार जेव्हा चित्र काढतो तेव्हा विशिष्ट प्रकारचे रंग वापरतो, त्याला त्या चित्रामधून काहीतरी सांगायचं असतं. गायकाचा अनुभव सुरांमधून असतो, विशिष्ट प्रकारचे सूर, त्याला लगेच आपल्याला कळतं की हा कुठला राग आहे, है ना? तसा लेखकाचा अनुभव शब्दांमधून व्यक्त होतो. म्हणजेच संदेश, भावना, विचार यांची देवाणघेवाण होण्यासाठी व त्याची प्रभावी अभिव्यक्ती, अभिव्यक्ती म्हणजे मला काहीतरी मांडायचंय, मला काहीतरी व्यक्त व्हायचंय, मला काहीतरी सांगायचंय. म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य काय, संदेश, भावना, विचार यांची देवाणघेवाण होण्यासाठी व त्याची प्रभावी अभिव्यक्ती होण्यासाठी, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे परिणामकारकरित्या मला ते मांडायचं आहे. योग्य, सूचक आणि पोषक. योग्य असलं पाहिजे, त्याच्यातून काहीतरी आपल्याला सूचना मिळाली पाहिजे आणि जे काही आहे ते पोषक असलं पाहिजे. अशा शब्दांची योजना करावी लागते. अनेक शब्दांमधून योग्य शब्दांची निवड करण्याची क्षमता माणसात असायला हवी. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, पाणी. पाण्यासाठी शब्द किती येतो? पाणी आहे, नीर आहे, जल आहे, जीवन आहे. मग तुम्ही जे काही तिथे लिहिणार आहात, तुम्हाला तिथे कोणता शब्द उपयुक्त आहे? उदाहरणार्थ, धरती. धरती, धरा, धरणी, वसुंधरा, जननी. तुम्ही त्याला काहीही नाव द्या, पण तुम्हाला तो योग्य शब्द योग्य ठिकाणी वापरावा लागतो, योजावा लागतो. आणि म्हणूनच अनेक शब्दांमधून योग्य शब्दांची निवड करण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला हवी. अनेक शब्द असतात, एखाद्या शब्दातून अनेक वेगळे वेगळे सुद्धा अर्थ निघतात. एकच शब्द असतो. आता उदाहरणार्थ बघा, उदाहरण देतो तुम्हाला. दीन, मी जेव्हा दीर्घ उच्चार करतो दीनचा, याचा अर्थ आहे गरीब. दीन, गरीब. आणि मी जेव्हा रस्व उच्चारतो, दिन म्हणजे दिनांक, म्हणजे दिवस. दिन, दीन, गरीब, दिन, दिवस. म्हणजे आपण कशा पद्धतीने तो शब्द उच्चारतो, नाही का, त्यानुसार प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा बदललेला असतो. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की ही जी काही क्षमता आहे तिचा अचूक वापर करण्याची कौशल्य आपल्याला ज्ञात असायला हवी. आणि त्यासाठीच शब्दांमध्ये काय शक्ती आहे, शब्दांच्या शक्ती किती प्रकारच्या आहेत, त्याची आता आपण जाण करून घेणार आहोत, ओळख करून घेणार आहोत. तर चला शब्दांच्या शक्तीकडे. आता ऐका, काही वाक्य आहेत, मी ते वाचन करीत आहे, जरा लक्षपूर्वक ऐका आणि निरीक्षण करा. तुमच्या स्क्रीनवर पण तुम्हाला दिसत असेल. खालील वाक्यांचे काळजीपूर्वक वाचन करून त्यांचे निरीक्षण करा. तुमच्या समोर तुमच्या मोबाईलवरती दिसत असेल, संगणकावरती दिसत असेल, तर तुम्ही माझ्या बरोबर वाचन करा बरं. मी आज मोठा दगड पाहिला. मी आज मोठा दगड पाहिला. मला सरळ सरळ अर्थ कळला. मी आज काहीतरी अशी वस्तू पाहिली ज्याला दगड म्हणतात, मी मोठा दगड पाहिला. आता दुसरं वाक्य आहे, त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. आता प्रत्यक्षपणे आपल्याला इथे
काळ्या दगडावरची रेघ अपेक्षित आहे का? नाही. तर त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, म्हणजे ते नेहमीच सत्य आहे, त्याच्यात बदल होऊ शकत नाही. बघा पहिल्या वाक्यामध्ये मी आज मोठा दगड पाहिला, दगड हाच शब्द आहे, बरोबर आहे. त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, दुसऱ्या वाक्यामध्ये दगड आहे. आता तिसरं वाक्य काय बघूया. माझ्या मना तू बन दगड, म्हणजे आपल्याला दगड बनायचंय का? नाही. तर जे काही ठरवलंय त्याच्या विषयी मात्र तू निश्चयी राहा, त्याच्यामध्ये बदल करू नको, बरोबर आहे. स्थिर राहा, या तिसऱ्या वाक्यातला दगडाचा अर्थ तो आहे. आता या दगडाविषयी काय स्पष्टीकरण दिलेले आहे सविस्तरपणे ते आता आपण पाहूया. प्रस्तुत वाक्याच्या निरीक्षणानंतर असे लक्षात येईल की प्रत्येक वाक्यात दगड हा शब्द आहे, बरोबर आहे. प्रत्येक वाक्यात काय आहे? दगड हा शब्द आहे. आणि प्रत्येक वाक्यातील दगड शब्दाचा अर्थ दगड जरी असला, बरोबर आहे, दगड जरी असला तरी या शब्दात मूळ अर्थाव्यतिरिक्त वेगळा असा अर्थ संदर्भाने प्रकट करण्याचे विशिष्ट सामर्थ्य आहे, विशिष्ट प्रकारचे सामर्थ्य आहे. म्हणजे शब्द एकच आहे दगड, तुम्ही वापरला कसा, बरोबर आहे. वाक्यामध्ये तो दगड हा शब्द वापरला कसा, या वापरण्यावरती कोणता संदर्भ आहे त्यानुसार त्या दगड या शब्दाचे अनेक अर्थ निघतात. आता उदाहरणार्थ बघा, तुम्ही सुद्धा 8वी 9वी 10वीला जेव्हा व्याकरण आणि त्याच्यामध्ये अलंकार हा प्रकार शिकलेला असेल आणि त्याच्यामधला श्लेष असा अलंकार असेल, या श्लेष अलंकाराचीच व्याख्या अशी आहे की एकाच शब्दातून अनेक वेगवेगळे अर्थ ध्वनित होतात, म्हणजे निघतात. उदाहरणार्थ बघा, सुमनाने देवाची पूजा केली. सुमन, सुमन म्हणजे मुलीचं नाव. दुसरा अर्थ सुमन म्हणजे चांगलं मन. आणि तिसरं सुमन म्हणजे फूल, म्हणजेच सुमन मुलीचं नाव, सुमन चांगले मन, सुमन फूल. मग अशा प्रकारे एकाच शब्दातून 3 वेगळे अर्थ निघतात, बरोबर आहे. आता हा श्लेष अलंकार आहे, पण एकच शब्द आहे, तो एकच शब्द वापरल्यानंतर वेगळे 3 अर्थ ते संदर्भानुसार निघू शकतात. आणि यालाच तर शब्दशक्ती म्हणतात. त्या शब्दामध्ये काय शक्ती आहे, काय ताकद आहे, हेच आपल्याला बघायचं आहे. आणि शब्दांच्या अंगी एकूण 3 प्रकारच्या शब्द शक्ती असतात. जरा नीट ऐका, किती प्रकारच्या असतात? 3 प्रकारच्या. नंबर 1 अभिधा, तिचं नाव अभिधा. दुसरं लक्षणा, तिसरं व्यंजना. आता अभिधा, लक्षणा, व्यंजना या शब्द शक्तीविषयी जे काही स्पष्टीकरण आहे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं ते आपण नंतर अभ्यासणारच आहोत. तत्पूर्वी मी थोडस त्यांच्याविषयी वेगळं स्पष्टीकरण करतो आहे, ऐका. अभिधा म्हणजे काय? अभिधा, एखादा शब्द उच्चारल्यानंतर माझ्या मनामध्ये जसच्या तसं चित्र निर्माण होतं, त्याला म्हणतात अभिधा शब्द शक्ती. अभिधा शब्द शक्ती म्हणजे एखादा शब्द उच्चारल्यानंतर जसच्या तसं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. आता उदाहरणार्थ मी असं म्हणालो, काय म्हणालो? ते बघा झाड, बरोबर आहे. मग आपल्या समोर काय आहे? फक्त झाड हा शब्द वाचल्यानंतर झाडाचं चित्र उभं राहतं. झाडाचा बुंधा, त्याला फांद्या, त्याला पारंब्या, पानं, फुले, फळे, त्याच्यावर बसलेले पक्षी, असं आपल्या पुढे काय होतं? चित्र उभं राहतं. त्याला म्हणतात अभिधा. कोणती शक्ती? अभिधा. शब्द वाचल्यानंतर जसाच्या तसा अर्थ घेणे त्याला म्हणतात अभिधा. आता दुसरं आहे
म्हणजे दुसरा प्रकार आहे शब्दशक्तीचा लक्षणा. आता लक्षणा म्हणजे काय? याला म्हणतात लक्षार्थ. म्हणजे शब्द एकच असतो पण प्रत्यक्ष तोच अर्थ घ्यायचा असं नाही, यामधून वेगळं काहीतरी सांगायचं असतं, वेगळा दुसरा अर्थ घ्यायचा असतो. म्हणजे प्रत्यक्ष अर्थ घ्यायचा नाही जसाच्या तसा. या लक्षार्थ किंवा लक्षणा या शब्दशक्तीमध्ये दुसरा अर्थ घ्यायचा असतो. उदाहरणार्थ मी असं म्हणालो, मी पु ल देशपांडे वाचले, म्हणजे काय हो? तुम्ही प्रत्यक्ष पु ल देशपांडेंना वाचले का? नाही. तर काय वाचलेलं आहे? मी त्यांचं साहित्य वाचलेलं आहे, त्यांची पुस्तके वाचलेली आहेत, हा अर्थ येथे अभिप्रेत आहे. आता मी कधी कधी, आपण असं कधी कधी बोलतो की नाही मित्रांना मैत्रिणींना, ए तू माझ्या उद्या घरी या, घरी ये, किंवा माझ्या खोलीवर ये. आता खोलीवर, वर म्हणजे काय? तो का खोलीच्या वर येणार आहे का? नाही, तो खोलीतच येणार आहे. पण ही बोलण्याची काय आहे? एक वेगळी शक्ती आहे, शब्दशक्ती आहे. यालाच म्हणतात लक्षणा. आणि विद्यार्थी मित्रांनो, कवितेमध्ये बहुधा, साहित्यामध्ये जे काही साहित्यिक असतात, बहुधा जो सरळ सरळ अर्थ असतो तो कधीच वापरत नसतात. इथे दुसरा किंवा तिसरा अर्थ असतो. तिसरा जो कोणते आहे प्रकार शब्दशक्तीचा, त्याला म्हणतात व्यंजना. आता व्यंजना म्हणजे काय थोडक्यात ऐका. हा शब्दशक्तीचा असा प्रकार आहे किंवा शब्दाचा असा प्रकार आहे या शब्दशक्तीचा, की याच्यात पहिला दुसरा अर्थ नसतो, काहीतरी वेगळा तिसरा अर्थ असतो. आणि हा सुद्धा बहुधा कवितेमध्ये वापरलेला असतो. तो आपण संदर्भानुसार घ्यायचा असतो. व्यंजना शब्दशक्ती म्हणजे काय? ऐका, घटना एकच घडलेली असते, घटना एकच घडलेली असते म्हणजे शब्द एकच असतो, त्यातून अनेक वेगवेगळे अर्थ निघतात. उदाहरण तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही मंदिरात जाता, बरोबर आहे? मंदिरात गेल्यानंतर जी काय बेल असते, ज्याला तुम्ही घंटा म्हणता, आणि त्याला दोलक असा लागतो, टन असा आवाज येतो. फक्त एकदाच येतो का? नाही. तर तो ध्वनी अनंत काळ काय होतो? नाद तिथे घुमत राहतो. म्हणजेच घटना काय आहे? एकच आहे, त्या घंटेला दोलक लागण्याची. पण नाद अनेक वेळा किंवा खूप वेळेसाठी तिथे नाद तिथे घुमत राहतो. आता दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. कधीतरी तुम्ही पाण्याचा डबकं असेल, तलाव असेल, समुद्र किनारा असेल, गेला असाल ना कधीतरी, बरोबर? मग कधीतरी तुम्ही असा प्रयोग केला असेल, तिथे पडलेला एखादा बारीकसा दगड घेतला आणि सहजपणे पाण्यामध्ये भिरकावला. काय घडतं हो? पाण्यामध्ये भिरकावल्यानंतर घटना काय? पाण्यामध्ये दगड पडण्याची, बरोबर आहे? पण त्या दगड पडल्यानंतर किती वलय निर्माण होतात? अनेक वलय निर्माण होतात, बरोबर आहे? आणि असेच हे शब्द जे असतात, म्हणजे ही जी व्यंजनाची शब्दशक्ती आहे अशीच आहे. शब्द एकच असतो, अनेक वेगवेगळे अर्थ निघतात. आता तिसरं उदाहरण सांगतो. समजा घटना घडलेली आहे, सूर्य मावळला, बरोबर आहे? सूर्य मावळला, मग ती 5-6ची वेळ असेल, जी काय. मग सूर्य मावळतीला गेला, घटना काय? एकच घडलेली आहे. अनेक घटना त्याच्याशी निगडीत असतात. काय होतील बघा? पाखरे आपल्या घरट्यांकडे यायला सुरुवात करतील, घरट्यांमध्ये किलबिल 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 तिथे गर्दी करतील. 6 वाजता ऑफिस झाल्यानंतर, ऑफिस सुटल्यानंतर जे कोणी कामाला गेलेले आहेत ते बरोबर आपल्या घरी यायला सुरुवात करतील. जंगलामध्ये गेलेला एखादा गुराखी, गुरे राखणारा, तोही आपल्या गुरांना घेऊन घरी येईल. एखादी नवविवाहित वधू आपल्या पतीची वाट पाहत आपल्या घरात बसली असेल. घटना एकच आहे, 6ची, दिवस माळविण्याची. दिवस मावळलेला आहे, सूर्य मावळलेला आहे, बरोबर? सूर्य मावळलेला आहे. मग जर समजा सूर्य मावळलेला आहे, त्या मावळतीला गेलेला सूर्य, वेळ एकच आहे, बरोबर आहे? घटना एकच आहे. त्या घटनेची अशा अनेक घटना काय असतात? निगडीत असतात. त्याला म्हणतात व्यंजना. ही आहे व्यंजना शब्द शक्ती. म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य काय?
शब्द एकच असतो, त्या शब्दातून अनेक वेगवेगळे अर्थ निघतात, त्याला म्हणतात व्यंजना शब्द शक्ती. आता आपण सविस्तरपणे आपल्या पुस्तकामध्ये काय स्पष्टीकरण दिलेलं आहे ते अभ्यासणार आहोत. ऐका काय म्हटलेलं आहे. अभिधा ही पहिली शब्दशक्ती आहे. अभिधा वरील तिन्ही उदाहरणातून आपल्याला असे लक्षात येते की, म्हणजे जे आपण 3 उदाहरणं वाचली होती, कोणती 3 उदाहरणं वाचली होती ही बघा. मी आज मोठा दगड पाहिला, त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, माझ्या मना बन दगड, हे जे 3 उदाहरणं पाहिली होती, त्या 3 उदाहरणांचं आता स्पष्टीकरण आता आपण पाहणार आहोत. अभिधा शब्दशक्तीमध्ये वरील तिन्ही उदाहरणातून आपल्याला असे लक्षात येते की, पहिल्या वाक्यातील दगड शब्द उच्चारल्यानंतर, पहिल्या वाक्यातील दगड हा शब्द उच्चारल्यानंतर त्याचा शब्दशः अर्थ कळतो. म्हणजे दगड, दगड म्हणजे दगड प्रत्येकाला माहिती आहे. पहिल्या वाक्यात दगड म्हणजे ठराविक आकाराची एक जड वस्तू, बरोबर ना, एक जड वस्तू. हा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिलाच अभिधा म्हणतात. म्हणजेच आपल्या साध्या सोप्या सरळ सरळ अर्थामध्ये मी असं म्हटलं होतं की, जेव्हा आपण एखादा शब्द उच्चारतो, जेव्हा शब्द उच्चारल्यानंतर जसंच्या तसं चित्र मला ते भावतं किंवा माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं, त्याला म्हणतात अभिधा. काय म्हणतात त्याला? अभिधा ही शब्द शक्ती असं म्हणतात, अभिधा. बरोबर. आता या अभिधा शब्द शक्तीचे काय वैशिष्ट्य आहेत बरं, विशेष काय आहे? नंबर 1, ही शब्दाची पहिली शक्ती आहे. पहिलं वैशिष्ट्य, वाचल्याबरोबर आपल्याला अर्थ कळतो. शब्द वाचल्याबरोबर तो अर्थ कळतो आणि तो अर्थ शब्दकोश जरी तुम्ही शोधला तरी जसाच्या तसा सरळ सरळ अर्थ असतो. आणि शेवटचं वैशिष्ट्य, अभिधा शक्तीच्या साह्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला वाच्यार्थ असं म्हणतात. म्हणजे जसं तुम्ही वाचन केलेलं आहे, जसं तुम्ही उच्चारलेलं आहे, जसाच्या तसा अर्थ म्हणजेच वाच्यार्थ. ओके. पुन्हा आपण त्या अभिधा शक्तीचे वैशिष्ट्य पाहूया. ही शब्दाची पहिली शक्ती आहे. शब्द वाचल्याबरोबर शब्दशः आपल्याला अर्थ कळतो. तोच अर्थ शब्दकोशातही जसाच्या तसा असतो आणि अभिधा शक्तीच्या साह्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला वाच्यार्थ असे म्हणतात. ओके, इथपर्यंत कळलंय? पुन्हा एकदा पहा की या अभिधा शक्तीमध्ये शब्द जसाच्या तसा उच्चारल्यानंतर सरळ सरळ आपल्याला त्याचा अर्थ कळतो. म्हणजेच काय? ही अभिधा शब्द शक्ती आहे. अभिधा शब्द शक्ती आहे आणि याच अभिधा शक्तीच्या साह्याने प्रकट होणाऱ्या अर्थाला वाच्यार्थ असे म्हणतात. काय म्हणतात? वाच्यार्थ असे म्हणतात. आता दुसरी जी आहे शब्द शक्ती, ही जी शब्द शक्ती आहे, ही शब्द शक्ती आहे लक्षणा. कोणती आहे? लक्षणा. आता ऐका, आपण कधी कधी असं बोलतो ना, एखादं समजा मंगल कार्य कुठे घडत असेल आणि एखादं नारळ, ऍक्च्युअली नारळ आपण फोडतो, बरोबर आहे, नारळ फुटला असं बोलतो, पण अनेक लोक नारळ फोडणे असं म्हणत नाहीत, नारळ वाढवा, नारळ वाढवला. काही लोक काय म्हणतात, बांगडी फुटली असं बोलत नाहीत, बांगड्या वाढल्या. कुंकू संपलं असं कधीच म्हणत नाहीत, कुंकू वाढवले असं म्हणतात. आता एखादा मोठा प्रतिष्ठित व्यक्ती असेल, घोड्यावरून जर पडला असेल तर आपण काय म्हणत नाही, हा बघा घोड्यावरून पडला. प्रतिष्ठित व्यक्तीला आपण काय बोलतो, ते घोड्यावरून खाली आले. म्हणजेच इथे जो काही आपण शब्दाचा अर्थ वापरतो हा दुसरा अर्थ असतो, यालाच म्हणतात लक्षणा. काय म्हणतात त्याला? लक्षणा. जरा व्यवस्थितपणे आपण समजावून घेऊया. लक्षणा ही शब्दशक्ती दुसऱ्या वाक्यातील, म्हणजे कोणत्या दुसऱ्या वाक्यातील? ऐका, कोणतं वाक्य आहे बघा. त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची
रेघ, बरोबर आहे. याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. दुसऱ्या वाक्यातील काळ्या दगडावरची रेघ हा शब्द समूह दगडावर काढलेली रेघ या वाच्यार्थाबरोबरच, आता बघा, दगडावर मारलेली रेघ हा सरळ सरळ अर्थ आहे, पण इथे हा आपल्याला अर्थ अभिप्रेत नाही. तर कोणता अर्थ अभिप्रेत आहे? कधीही नष्ट न होणारे किंवा कायम स्वरूपी टिकणारे असा दुसरा अर्थ सुचलेला असतो किंवा सुचविलेला असतो, सूचित केलेला असतो. म्हणजे शब्दशः अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. म्हणूनच त्याला लक्षणा अशी शब्दोक्ती आहे किंवा नाव आहे, आणि म्हणून त्याला लक्षार्थ असंही म्हणतात. ते आपण नंतर वैशिष्ट्यामध्ये पाहणार आहोत. अर्थ न घेता म्हणजे कोणता? शब्दशः अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो, आणि दुसरा अर्थ सूचित करण्याच्या शब्दाला, याच शक्तीला लक्षणा असे म्हणतात. या लक्षणा शब्दशक्तीचे वैशिष्ट्य याप्रमाणे ऐका. या शब्दशक्तीतून दुसरा अर्थ सूचित होतो. या शब्दशक्तीतून दुसरा अर्थ सूचित होतो. बहुतेक वेळी मूळ अर्थाला बाधा येते. म्हणजे जो मूळ अर्थ असतो तो आपण घ्यायचाच नसतो, आणि तो जर घेतला तर आपल्याला मात्र तिथे योग्य संदर्भ लागणार नाही किंवा मिळणार नाही. मूळ अर्थ उपयोगी पडत नाही, संदर्भाने जुळलेला दुसरा अर्थ घ्यावा लागतो. आता मी जर असं म्हटलं, मित्रा तू सर्वांना जीवन देतोस. मित्रा तू सर्वांना जीवन देतोस. आता प्रत्यक्षपणे मित्र जीवन देणार आहे का? नाही. तर आपण इथे मित्र कोणाला म्हटलेला आहे? सूर्याला म्हटलेला आहे. सूर्य प्रत्येकाला काय करतो? जीवन देतो. बरोबर आहे. मूळ अर्थ उपयोगी पडत नाही, संदर्भाने जुळलेला दुसरा अर्थ घ्यावा लागतो. संदर्भाने जुळलेला, म्हणून इथे संदर्भ अत्यंत महत्वाचा असतो, की आपण कोणत्या संदर्भात तो शब्द वापरतो. आता उदाहरणार्थ मी असं म्हटलं, सुमनाने देवाची पूजा केली. सुमनाने देवाची पूजा केली. आता इथे संदर्भ कोणता आहे? मग तिथे मुलीचं नाव आहे, चांगलं मन आहे, की फुले वाहून आहे? मग संदर्भाने तिथे कुठला अर्थ घ्यावा लागतो, त्याच्यानुसार ती जी काही आहे शब्दशक्ती, ती लक्षणा शब्दशक्ती ठरते. नंतरचं वैशिष्ट्य असं आहे लक्षणा शब्दशक्तीचं, लक्षणा शक्तीच्या साह्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला लक्षार्थ असे म्हणतात. काय म्हणतात? लक्षार्थ असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण शब्दशक्ती म्हणजे काय, शब्दशक्तीचे कोणते 3 प्रकार आहेत, त्यापैकी अभिधा आणि लक्षणा या शब्दशक्तीचा आपण सविस्तरपणे विचार केलेला आहे. यानंतर जी राहिलेली शब्दशक्ती आहे व्यंजना, ही नंतरच्या तासाला आपण पूर्ण करणार आहोत. तेव्हा आजचा तास मी येथेच थांबितो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.